सक्षम ताटे यांची हत्या, निर्गुण हत्या, बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या, ठेसून हत्या, ही जी हत्या आहे ही जगाला दखल घेणारी आहे। आणि प्रेमामध्ये एवढ्या अशा प्रकारची निर्गुण हत्या करणं हे अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे। मानवी शरीराला एवढा त्रास देऊन तडपून मारलं जाऊ शकतंय हे म्हणजे काळजाला म्हणजे रडू कोणतं असं शरीर कोणती असं मनुष्य नसेल किंवा माणूस स्त्री पुरुष नसेल की कुणाला रडू येईल इतक्या म्हणजे निर्गुण प्रकारे केलेली हत्या आहे। आणि या हत्येच्या संबंधानं जे काही महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे आणि जी अत्यंत दखलपात्र आहे, दखल घेतलीच गेली पाहिजे त्या बाबी म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे। प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही, परंतु केवळ अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्टचा मुलगा आहे सक्षम ताटे, त्यांनी एका इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची ही हत्या होणं ही संविधानाच्या विरुद्ध आहे। संविधानानं सांगितलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की जेव्हा प्रेम असतंय त्या प्रेमाला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे। परंतु काही म्हणजे जे लोक माथे फिरू असतात किंवा काही म्हणजे विकृत डोक्याचे लोक असतात किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतात, ज्या प्रकारे मामिडवार कुटुंब आहे, ह्या मामिडवार कुटुंबानं काय नाही केलं ह्या गोष्टी आणि ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, ज्या गोष्टी कायदाबाह्य आहेत, त्या गोष्टी अद्याप FIRमध्ये आलेल्या नाहीत, त्या जबाबामध्ये विचारल्या गेल्या नाहीत। त्या गोष्टी आज माननीय पोलीस DYSP त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्या। त्याच्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो धीरज कोमुलवार नावाचा जो पोलीस आहे, कॉन्स्टेबल आहे की शिपाई आहे माहिती नाही, असे अपप्रवृत्त काही जे असतात ते त्या वर्दीला डाग लावून जातात। ह्या व्यक्तींनी 27 तारखेला सकाळी जेव्हा आमच्या आचल मामिडवार जी म्हणजे सचिनची आचल मामिडवार जी सक्षम ताटेंची मैत्रीण होती, त्यानंतर तिचं म्हणणं आहे की प्रियसी होती आणि तिचं म्हणणं आहे की त्यांनी लग्नसुद्धा त्याच्यासोबत केलं। ह्या 3 गोष्टी यांना ज्या प्रकारे आचल मामिडवारला पोलीस स्थानकात 27ला सकाळी नेण्यात आलं हे अत्यंत वेदनादायी आहे। म्हणजे खून होण्याच्या आधी एक कट रचला गेला आणि पोलीस स्टेशनला नेऊन आचलला सांगितण्यात आलं की तू खोटी तक्रार कर कोणाच्या विरुद्ध, सक्षमच्या विरुद्ध, परंतु तिने खोटी तक्रार देण्यास नकार दिला। त्यावेळेस पोलीस स्थानकात हा जो अधिक कर्मचारी आहे, काय नाव त्याचं, धीरज कोमुलवार आणि त्याचे साथीदार, त्याच्या समोर आचलला हे जे आरोपी आहेत, ह्या आरोपीमधला जो आरोपी आहे काय नाव त्याचं, त्या आरोपीचं हिमेश मामिडवारनं मोबाईल फोडला, त्याचबरोबर तिला पोलीस स्थानकात मारहाण केली की खोटी तक्रार दे म्हणून, आणि हे तक्रार देऊन ॲग्रेशनमध्ये मारहाण केली असं दाखवायचं एक कुभांड रचण्यात आलं होतं, परंतु तिने तक्रार दिली नाही। आणि एवढंच नाही झालं तर ही हत्या झाल्याच्या नंतर यांनी काय केलं तर ही जी आचल मामिडवार जी मुलगी आहे हिला घेऊन पसार झाले। आरोपी गुन्हा करून आरोपी हत्या करून पसार कसे झाले हा शोधण्याचा भाग आहे, कारण ह्याच्यामध्ये मुख्य रोलसुद्धा धीरज कोमुलवारचा आहे। आणि आरोपींना नंतर अटक करून आणल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये धमक्या देण्यात आल्या, विटनेसेसला धमक्या देण्यात आल्या, बुक्क्या दाखवून धमक्या देण्यात आल्या, मुश्या दाखवून धमक्या देण्यात आल्या, हिमेश मामिडवारनं मुच्छा दाखवून धमक्या देण्यात आल्या। आणि हे सुद्धा तिला सांगण्यात आलं की सुटून आल्याच्या नंतर ताटे कुटुंबाला खतम करून टाकतो। ह्या सगळ्या गोष्टींसाठी FIR 2 नंबरचा FIR होणं आवश्यक आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी DYSP काय नाव त्यांचं, प्रशांत शिंदे हे उपस्थित होते, त्यांनी मला सांगितलं की ते गुन्हा दाखल करतील। त्यांनी हेही सांगितलं
की ह्या जबाबाच्या आधारावर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या कोणतं कोमुलवार आहे त्याला वर्दीत राहण्याचा किती अधिकार आहे आणि त्याच्यामुळं त्याला निलंबनसुद्धा होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर SP साहेबांना आणि DYSPंना दोघांनासुद्धा बोललोत फोनवर. दोघांनासुद्धा सांगण्यात आलं की कायदेशीरदृष्ट्या ह्या तिन्ही म्हणजे वडील संगीता आई ताई त्याचबरोबर आमची अचल ताई यांना पोलीस संरक्षण आणि वडिलांना पोलीस संरक्षण देण्यासाठी सांगण्यात आलं आहे. DYSPंनी त्या गोष्टीला सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे आज किंवा आज लेट इव्हिनिंगपर्यंत किंवा उद्यापर्यंत संरक्षण दिलं जाईल. कारण आरोपींजवळ गोळ्या होत्या. आरोपींजवळ गोळ्या असताना आरोपींनी गोळ्या मारलेल्या असताना FIRमध्ये गोळी मारल्याचं दिसून येत नाही आहे आणि त्यामुळं बंदुकीच्या गोळ्या बंदुका त्याचबरोबर त्या पुढं जाऊन पोलीस स्थानकातल्या धमक्या हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की आरोपींना भीती नाहीशी झालेली आहे आणि जेव्हा आरोपींना भीती नाहीशी होते तेव्हा संरक्षण करणं कायदेशीरदृष्ट्या त्या कायद्यान्वये त्या ॲक्टनुसार पोलीस संरक्षण हँकी फँकीसाठी नाही आहे. पोलीस संरक्षण हे कायद्याच्या रक्षणासाठी आहे. मनुष्याचं रक्षण म्हणजे कायद्याचं रक्षण आहे. हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि कायद्यामध्ये लिखित आहे आणि त्यामुळं संरक्षण देण्याचं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि ते त्यांनी कबूल केले.